नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक्निक स्वराज YouTube चॅनल आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर इयत्ता 8वी विषय गणित पॅटर्न नुसार संपूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 8वी विषय गणित हा एक सराव पेपर आहे। एकूण 60 गुणांसाठी इयत्ता 7वीचा पेपर असतो, इयत्ता 8वीचा पेपर असतो। त्यामध्ये 10 गुण हे तोंडी परीक्षेचे असतात आणि 50 गुण हे लेखी परीक्षेचे असतात। चला तर मग सुरुवात करूया। लेखी चाचणी। खाली दिलेले उदाहरणे सोडव, संख्या अक्षरात लिहा। 2,90,765 2,90,765 8,09,403 ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे। या पद्धतीने 8,09,403 संख्या विस्तारित रूपात लिहा। 9,09,25,043 आपण या पद्धतीने लिहूया। 9 लक्ष अधिक 20,000 अधिक 5,000 अधिक 0 अधिक 40 अधिक 30। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बेरीज करा। 4,351 अधिक 687 याची बेरीज करायची आहे। बेरीज आपल्याला मिळते 5,038 आणि वजाबाकी करा। 73,506 वजा 52,341 याची वजाबाकी केल्यास आपल्याला या पद्धतीने उत्तर मिळते। गुणाकार करा। 7,896 गुणिले 32 याचा गुणाकार आपण या पद्धतीने करायचा आहे। भागाकार करा। 17,260 भागेला 15 बघा, भागाकार या पद्धतीने आपण मांडणी करून करायचा। अशा पद्धतीने भागाकार केल्यास आपल्याला 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे। एका क्रीडांगणाला एक धावपटू 15 फेऱ्या मारतो तर दुसरा धावपटू त्याच्यापेक्षा 5 फेऱ्या कमी मारतो। एका फेरीत कापले गेलेले अंतर 600 मीटर असेल तर त्या दोघांनी मिळून एकूण किती अंतर कापले? या पद्धतीने आपण उत्तर सोडवूया। एका क्रीडांगणाला एक धावपटू 15 फेऱ्या मारतो म्हणजे 15 गुणिले 600 बरोबर 9,000 मीटर तो कापतो। दुसरा धावपटू 10 फेऱ्या मारतो म्हणजे 10 गुणिले 600 म्हणजे 6,000 मीटर तो कापतो। आता दोघांनी मिळून कापलेले अंतर 9,000 अधिक 6,000 म्हणजे 15,000 मीटर किती अंतर आहे? खालील उदाहरणे सोडवा। 4y वर्ग अधिक 2y घन अधिक 3 या बहुपदीची कोटी आहे। बघा, चलाचा सर्वोच्च घातांक ही त्या बहुपदीची कोटी असते आणि या ठिकाणी चलाचा सर्वोच्च घातांक 3 आहे, म्हणून 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। भागाकार करा व चौकटीत योग्य ती पदे लिहा। आता 5x चा वर्ग ला कितीने गुणले म्हणजे वजा 20x चा वर्ग येईल। बघा, आणि 4x 5 चौक 20 वजा वजा या ठिकाणी वजा राहील आणि या ठिकाणी वजा वजा क्रिया बेरजेची होईल, म्हणून या ठिकाणी वजा 4x आपलं उत्तर घ्यायला। पुढील भागाकार करा। भागाकार व बाकी लिहा। p चा वर्ग अधिक 7p अधिक 5 भागेला कंसात p अधिक 3 हा भागाकार आपल्याला उभ्या मांडणीमध्ये करायचा आहे। या पद्धतीने हा भागाकार आपण या ठिकाणी केला असता आपल्याला या ठिकाणी भागाकार p अधिक 4 मिळतो आणि बाकी अधिक 17 मिळतो। बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। 3x अधिक 12 बरोबर 2x वजा 4 या समीकरणाची उकल दर्शवणारा योग्य पर्याय। या समीकरणाची उकल म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची आहे। जर आपण हे समीकरण पूर्णपणे सोडवलं तर आपल्याला x ची किंमत मिळते वजा 16। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला समीकरण सोडवा। हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे। या पद्धतीने आपण समीकरण सोडवले। 2y वजा 8 या ठिकाणी आलेले आहेत बरोबर 5y अधिक 15 वजा 8 या ठिकाणी अधिक 8 वजा 8 0 झाले म्हणजे 2y बरोबर 5y अधिक 15 म्हणजेच y बरोबर 15/3 म्हणजे y बरोबर या ठिकाणी 5 आपल्याला मिळालेली आहे। ऋणाजवळील रक्कम विनाजवळील रकमेच्या चौपट आहे। दोघीजवळील एकूण रक्कम 300 आहे तर ऋणाजवळील रक्कम काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची आहे। ऋणाजवळील रक्कम x आहे असे मानू, म्हणून ऋणाजवळील रक्कम ही 4x होईल। दिलेल्या माहितीवरून समीकरण लिहू। x अधिक 4x बरोबर 300 रुपये म्हणजे x बरोबर या ठिकाणी उत्तर येतं 60 रुपये, म्हणून ऋणाजवळील रक्कम 240 आहे। खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आपल्याला। त्रिकोण ABC व LMN या एकरूप त्रिकोणाचे एकरूप घटक सारख्या दाखवले आहेत।
तर पुढीलपैकी कोणते लेखन शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार अचूक आहे ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक 14. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शेजारील आकृतीत कोन DC, DCH व DCF आहे एकरूप आहे. कोणती माहिती दिली असता आपल्याला बाजू एकरूप बाजू या पद्धतीने घ्यावं लागणार आहे. बाजू DC एकरूप बाजू CF या पद्धतीने आपल्याला कोन बाजूबाजू पसरते एकरूप दाखवतो. खाली दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन BMST चे एकरूप घटक सारख्या कोनाने दाखवले आहेत. या आकृतीतील त्रिकोण TBM आणि त्रिकोण TMS एकरूप दाखवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची आहे. बघा, त्रिकोण TBM आणि त्रिकोण MST मध्ये कर्ण MT हा दुभाजक आहे. बाजू BT एकरूप बाजू MS दिलेले आहे, म्हणून त्रिकोण TBM एकरूप त्रिकोण TSM आणि कसोटी कर्णभुजा कसोटी हा या पद्धतीने आपण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. 2000 चे 2 वर्षाचे दर साल दर शेकडा 5 दराने मिळणारे चक्रवाढ व्याज 205 असेल तर रास किती? सूत्र मांडूया. P म्हणजे प्रिन्सिपल ही 2000 आहे, दर म्हणजे R 5 रुपये आहे आणि N म्हणजे कालावधी 2 वर्ष आहे. आता A म्हणजे अमाउंट, रास इज इक्वल टू P कंसात 1 आकडेमोड केल्यानंतर रास बरोबर 2205 इतकी आपल्याला मिळते. एका शेतकऱ्याचे गव्हाचे उत्पादन 3000 किलोग्रॅम होते. कृषी तज्ञांच्या मदतीने त्यांनी शेतीत योग्य तो बदल केल्याने आता दरवर्षी गव्हाच्या उत्पादनात 10 वर्षे वाढ होत आहे. तर 2 वर्षानंतर गव्हाचे उत्पादन किती? बघा, वार्षिक वाढ म्हणजे चक्रवाढ वाढ आहे. यासाठी चक्रवाढ वाढ व्याजाचे सूत्र आपण ठिकाणी वापरूया. बघा, P म्हणजे मुद्दल 3000 आहे, N कालावधी 2 वर्ष आहे, दर 10% आहे. म्हणजे A बरोबर P कंसात 1 अधिक 100 1 अधिक R छेद 100 कंसाचा घातांक N. या पद्धतीने आपण जर सूत्र मांडलं हे उदाहरण सोडवलं तर आपलं उत्तर मिळतं A बरोबर 3630 या ठिकाणी. तर गव्हाचे उत्पादन होणार आहे 3630 किलोग्रॅम. बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. 1 लिटर बरोबर टिंब 1000 घ सेमी घन सेंटीमीटर. दिलेल्या मापावरून वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याची धारकता काढायची. धारकता म्हणजे आपल्या इथं घनफळ काढायचं आहे. ही वृत्तचित्ती आहे. वृत्तचित्तीची धारकता म्हणजे वृत्तचित्र घनफळ बरोबर पाय R स्क्वेअर H. पायची किंमत 22/7 गुणिले 3.5 चा वर्ग गुणिले 10. 22/7 3.5 ला जर 7 ने भाग दिला तर 0.5 येतं. ही सगळी आकडेमोड आपण केली तर उत्तर मिळतं 385 सेंटीमीटरचा घन किंवा क्यूबिक सेंटीमीटर असं आपण त्याला म्हणू शकतो. एका इष्टिकाची ती खोक्याची लांबी 18 सेमी, रुंदी 15 सेमी, उंची 12 सेमी आहे. त्या खोक्यात 3 सेमी बाजू असलेले जास्तीत जास्त किती घनाकृती ठोकळे मावतील हे शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. इष्टिकाची खोक्याचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. 18 गुणिले 15 गुणिले 12 घ सेमी. आता घनाकृती ठोकळ्याचे घनफळ बरोबर बाजूचा घन म्हणजेच 3 चा घन 27 घ सेमी. खोक्यात मावणाऱ्या घनाकृती ठोकळ्यांची संख्या इष्टिकाची खोक्याचे घनफळ भागिले इष्टिकाची ठोकळ्याचे घनफळ म्हणजे 18 गुणिले 15 गुणिले 12 भागिले 3 गुणिले 3 गुणिले 3. याचं उत्तर सोडवल्यानंतर आपलं उत्तर भेटतं 120 खोके या ठिकाणी बसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. एका वृत्तचित्तीच्या तळाचा परिघ 120 सेमी असून तिचे वक्रपृष्ठफळ 3614 सेमी आहे. तर त्या उंची काढायची आहे. वृत्तचित्तीची उंची काढण्यासाठी आपल्या वृत्तचित्तीच्या तळाचा परिघ 120 सेंटीमीटर म्हणजे 2 पाय R आणि वक्रपृष्ठफळ 3614 सेंटीमीटर म्हणजे आता या ठिकाणी 2 पाय R H इक्वल टू 3006 सेंटीमीटर. आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उंची भेटते या ठिकाणी 30 सेंटीमीटर. बघा, इयत्ता 8वीतील 22 विद्यार्थ्यांनी ऑगस्ट महिन्यात वाचलेल्या पुस्तकांची संख्या दिली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढायचा आहे. पुस्तकांची संख्या, ताळ्याच्या खुणा, वारंवारता आणि वारंवारता व ताळ्याच्या पुस्तकांची संख्यांचा गुणाकार अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दिलेली माहिती भरूया. या ठिकाणी मध्य 44/22 म्हणजे मध्ये येतो 2. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
खालील दिलेली उदाहरणे सोडवा. केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी 9 सेमी आहे. रेख PQ लंब जीवा AB आहे. तर लेंथ ऑफ QB काढा. उत्तराचे कारण लिहा. बघा ठिकाणी लेंथ ऑफ QB = 4.5 सेमी. केंद्रापासून काढलेली जीवा लंब दुभाजक हा त्या जीवेचे 2 समान भाग करतो. म्हणून या ठिकाणी 9 सेंटीमीटर AB असेल तर त्याचं 1/2 म्हणजे 4.5 सेंटीमीटर एवढं येत असतं. केंद्र O वर्तुळाच्या असलेल्या वर्तुळाची एक जीवा 16 सेमी असून ती केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काढायची म्हणजे हा भाग आपल्या ठिकाणी काढायचा आहे. ठिकाणी काटकोन त्रिकोण आपल्याला भेटतो 6 सेमी 8 सेमी. मग या ठिकाणी त्याचा कर्ण काढायचा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. OC चा वर्ग बरोबर या ठिकाणी 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग. या ठिकाणी 8 चा वर्ग 64 6 चा वर्ग 36 म्हणजे कर्ण वर्ग बरोबर 100 वर्गमूळ येतं 10. म्हणून वर्तुळाची त्रिज्या ही 10 सेंटीमीटर आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा. बघा केंद्रीय असलेल्या वर्तुळाचे रेख AC आणि रेख BD हे व्यास काटकोनात छेदतात. कंस ADशी एकरूप असलेल्या कोणत्याही एका कंसाचे नाव लिहा. अतिशय सोपा प्रश्न आहे. कंस BC एकरूप कंस AD. व्हेरी गुड. आकृतीत केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख MA हा व्यास आहे. काही केंद्रीय कोनाची मापे दिली आहे. त्यावरून जीवा AB एकरूप जीवा CD आहे हे दाखवा. कंस AB एकरूप कंस CD कारण CD कंसाशी संगत केंद्रीय कोन समान मापाचे म्हणजेच प्रत्येक 45 अंशाचे आहे. सोपा आहे. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा असं सांगितलेले. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो हे विधान योग्य आहे. जर एकाच वर्तुळाच्या 2 कंसाची मापे भिन्न असतील तर ते 2 कंस एकरूप असतात. हे विधान अतिशय चुकीचे आहे कारण कंसाची मापे भिन्न असतील तर ते कंस सुद्धा एकरूप असू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. पण 3 आणि 4 वाचलं तरी आपल्या लक्षात येईल एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. हे विधान 100% योग्य आहे. वर्तुळ कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाइतके असते. हे विधान सुद्धा 100% बरोबर आहे. मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन सबस्क्राइब करा, तसेच हा व्हिडिओ मित्रांनो सुद्धा शेअर करा. थँक्यू व्हिडिओ मध्ये.